मान्सून आज समोर वाढलेला आहे. पश्चिम विदर्भापासून महाराष्ट्रातील अधिकांश भागांपर्यंत मान्सूनने आपली हजेरी लावलेली आहे. नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सध्याच्या काळात आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता, राज्यावर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि काही ठिकाणी जबरदस्त जोरदार मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे या भागात मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत. नांदेडपासून परभणी, हिंगोलीच्या मधात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसंच सोलापूरच्या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत. आज रात्रीसुद्धा राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग बनले असणार आहेत आणि मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. सध्या एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे. बिहारपासून इकडे असमच्या भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे. असमवर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे. इकडे गुजरातवर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या कुठलीही हवामान प्रणाली सक्रिय दिसत नाही आहेत. सध्या महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये ॲक्सेस ऑफ मान्सून ट्रफ बनल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला जबरदस्त मुसळधार पाऊस देणारे ढग दुपारनंतर पाहायला भेटतात आणि मुसळधार पाऊससुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला भेटतो आहे. मित्रांनो, जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज बघितली तर आपण पाहू शकता, सध्याच्या काळात नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग दिसत आहेत आणि आज रात्रीसुद्धा या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांमध्ये इकडे जळगावच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भागात आज रात्री पाऊस होणार आहे. पुणे आणि इकडे नगरच्या भागातही आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि सांगलीतील काही भागांमध्ये आज रात्री पाऊस संततधार पाहायला भेटणार आहे. कोल्हापूरच्या भागामध्येही रात्री तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गच्या भागात आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली, परभणी तसंच इकडे बुलढाणा, अकोला आणि अमरावती या भागात आज रात्री पाऊस पाहायला भेटणार आहे आणि इकडे यवतमाळच्या भागातही काही वेळात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. पूर्वी भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. पश्चिम भागामध्ये रात्रभर आपल्याला पाऊस पाहायला काही भागांमध्ये भेटू शकते. तसंच इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे. नागपूरतील काही भागांमध्ये पावसाची सरी पाहायला भेटत आहेत. इकडे वर्ध्याच्या भागात सध्या ढगाळ वातावरण दिसत आहे. पुढील काही तासांमध्ये नागपूरच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे, कारण हे ढग हळूहळू नागपूरच्या दिशेनं समोर वाढत आहेत. तर सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे. इंटेन्सिटी वाईज उद्या आपल्याला मराठवाड्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली तसंच इकडे जालना, धाराशिवच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी पाहायला भेटणार आहेत. पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या निर्माण होणार आहे. इकडे पुणे, सातारा, नगर आणि सांगली या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. इंटेन्सिटी वाईज मागच्या काही दिवसामध्ये जसं इंटेन्सिटी होती यापेक्षा कमी इंटेन्सिटीचा पाऊस होणार आहे. कोल्हापूरच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता. रत्नागिरी, रायगड आणि इकडे जर आपण सिंधुदुर्गचा भाग बघितला तर याही भागामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. तसंच उद्या मुंबईच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्वच भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव आणि इकडे नाशिकतील काही भागांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या राज्यामध्ये विखुरल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे, पण इंटेन्सिटी वाईज राज्यामध्ये पावसाची स्थिती आता कमी होणार आहे, अशी परिस्थिती सध्या आपल्याला दिसत आहे. जर आपण दक्षिण पश्चिम मान्सूनचा अपडेट बघितला तर हवामान केंद्राकडून आजची स्थिती सांगण्यात आलेली आहे. 10 आणि 11 तारखेची स्थिती आपण पाहू शकता. नाशिकतील दक्षिण भागांपर्यंत संपूर्ण भागात, मनमाडचा भाग असो किंवा नाशिकतील अधिकांश भाग असो, या भागात सध्या मान्सूनने हजेरी लावलेली आहे. जळगावतील दक्षिण भागांपर्यंत मान्सून पोचलेला आहे. इकडे धुळ्याच्या भागात आणि नंदुरबारतील दक्षिण भागांपर्यंत मान्सूनने आज हजेरी लावलेली आहे. इकडे बुलढाणा, अकोला आणि संपूर्ण नांदेड, परभणी, हिंगोलीच्या भागांपर्यंत मान्सूनने आपली हजेरी लावलेली आहे. इकडे छत्रपती संभाजीनगरपर्यंतही आज मान्सून समोर वाढलेला आहे. तसंच आता सर्वात जास्त पूर्वी विदर्भामध्ये मान्सूनचा पाऊस गरजेचा आहे, कारण पूर्वी विदर्भामध्ये खूप जास्त कमी पाऊस पडत आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सूनचा पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. कंडिशन फेवरेबल आहे. पुढील 24 ते 48 तासामध्ये गुजरातपर्यंत मान्सून पोहोचू शकते, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. आताही पूर्वी विदर्भामध्ये मान्सून समोर वाढणार आहे का, याची वाटचाल कशी असणार आहे पूर्वी विदर्भामध्ये, याच्याकडे माझं लक्ष लागून राहणार आहे आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये कधी मान्सून प्रोग्रेस करते यावर मी तुम्हाला नक्कीच अपडेट देणार आहे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये.
जर आपण आज रात्रीचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर आज रात्री इकडे नागपूर, वर्धा तसंच चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. तुरळक ठिकाणी या भागात पाऊस होणार आहे. इकडे गोंदिया आणि भंडाऱ्याच्या भागातही 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता रात्री दिसत आहे. तसंच इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, पुणे तसंच सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळतील पश्चिम भाग या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत रात्रभर काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यतासुद्धा या भागामध्ये दिसणार आहे. तसंच कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, रायगडतील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्री आपल्याला दिसणार आहे. बाकी मुंबई आणि ठाणेच्या भागात 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्री आपल्याला दिसणार आहे. तर आज रात्रीचा हवामान अंदाज असं असणार आहे. जर आपण उद्या दिवसभराचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर उद्या दिवसभरासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता, काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे सोलापूर तसंच धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जोरदार वादळी वाऱ्यांसोबत काही ठिकाणी वादळी वाऱ्या बिनाशिवाय आपल्याला या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते. सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे अशी शक्यता या भागामध्ये दिसत आहे. तुरळक ठिकाणी या भागात पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. जर आपण अंतर्गत भागाचं बघितलं तर सातारा आणि रत्नागिरीतील घाटमाथ्याचा भाग, पुणे आणि इकडे नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे जालना आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची सरी या भागामध्ये पाहायला भेटू शकतात. तसंच अकोला, वाशिम आणि अमरावती या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. आयसोलेटेड प्लेसेसमध्ये हा पाऊस होणार आहे. 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात. बाकी जर आपण पूर्वी विदर्भाचा भाग बघितला तर गोंदिया, भंडारा आणि नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे. सर्वच भागामध्ये पाऊस होणार आहे याची शक्यता कमी आहे, पण वादळी वाऱ्यांसोबत पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये आताही पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. इकडे नंदुरबार, जळगावतील उत्तर भाग आणि धुळेतील उत्तर भागांमध्येही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी पालघर, मुंबई आणि ठाणेच्या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. आणि जर आपण रत्नागिरी आणि रायगडचा भाग बघितला तर या भागातही 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते रत्नागिरी आणि रायगडचा खास करून भागामध्ये. बाकी मुंबईच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटा बिना पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर सध्या पुढील 24 तासामध्ये अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.